भारतात अनेक प्रकारच्या मिठाई बनतात. भारताला मिठाईचा केंद्रबिंदू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशाच अनेक मिठाईंपैकी एक म्हणजे बर्फी. बर्फीला आपण आनंदाच्या क्षणापासून ते अगदी खाण्याची इच्छा होत आहे म्हणून कधीही खातो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की एका अख्ख्या गावाची ओळख ही बर्फीवरून आहे, तर असंच एक कोल्हापूरमधलं ठिकपुर्ली गाव आहे. या गावातल्या लोकांची ओळख ही त्या गावात बनणाऱ्या खवा बर्फीवरून आहे. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात छोटंसं ठिकपुर्ली गाव वसलेलं आहे. विशेष म्हणजे या गावात राहणाऱ्या 6,000 ते 7,000 लोकांची ओळख इथल्या खवा बर्फीवरून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गावात खवा बर्फी बनवली जाते. पहिल्यांदा 1990मध्ये गावातील काही शेतकऱ्यांनी घरगुती स्वरूपात बर्फी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळेला अगदी लहान स्वरूपात हा व्यवसाय होता. मात्र हा व्यवसाय हळूहळू खूप चालू लागला. यासोबतच या व्यवसायात पैसे देखील चांगले मिळत आहेत हे गावकऱ्यांच्या लक्षात येऊ लागलं. आणि मग ठिकपुर्ली गावातील अनेक ग्रामस्थांनी या बर्फी व्यवसायाला सुरुवात केली आणि स्वतःची ओळख निर्माण केली. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर आता येतोय, तो म्हणजे रोजगाराचा. आता व्यवसाय म्हटलं तर ते एका माणसाचं काम नाही. हाताखाली 1-2 का होईना माणसं लागतातच. यातूनच इतरांसाठी रोजगार निर्माण होतो आणि तोही स्वतःच्याच गावात. भारतातील तरुणांचा बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न झालाय. आजचे तरुण ज्यांच्याकडे डिग्री असून पण पिऊनची नोकरीसुद्धा करायला तयार होतात. अशा परिस्थितीत ठिकपुर्ली गावातील बर्फी व्यवसाय हा स्वतःसाठी आणि इतरांसाठीही रोजगार निर्माण करतोय. चला तर जाणून घेऊया मग ही बर्फी बनवायची प्रक्रिया नेमकी आहे तरी कशी. दररोज सकाळी 6 वाजताच या बर्फी बनवायचं काम सुरू होतं. धगधगत्या चुलीवर दुधाला उकळी दिली जाते. मोठ्या काहिलीत 10 लिटर दुधाचं आधण असतं. या बर्फीत त्यांच्या गोडानुसार साखर टाकली जाते. म्हणजेच गोड बर्फीसाठी 3 किलो साखर तर फिक्या बर्फीसाठी 1 किलो साखर लागते. मग दूध, साखर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खवा यांचं मिश्रण केलं की 1.5 ते 2 तासात बर्फी तयार. या बर्फीची खासियत म्हणजे जिभेवर येताच चविष्ट स्वाद देते. अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही बर्फी परदेशातही पाठवली जाते. याच गावातील युवराज ढेंगे हे आपल्या सर्व कुटुंबासोबत बर्फीचा व्यवसाय करतात. नमस्कार, माझं नाव युवराज शंकर ढेंगे. माझा बर्फीचा व्यवसाय आहे. बर्फीचा व्यवसाय जवळजवळ 22 वर्ष झाले आमचा आहे. बर्फीचा व्यवसाय 4.5 किलो बर्फी तयार करण्यासाठी 14 लिटर दूध, 2 किलो साखर लागते. कमीत कमी 30 रुपयाचं जळण लागते त्याला. आमची बर्फी परदेशात पण गेलेली आहे. 6 महिने, 3 महिने, 6 महिन्यातून एकदा परदेशात कमीत कमी 10 ते 15 किलो जाते आहे. ह्या बर्फीपासून जवळजवळ महिन्याला आम्हाला 60,000 ते 70,000 रुपये म्हणजे पगार पडतो. इतर कोणाची म्हणजे मदत घ्यावी लागत नाही. या ठिकपुर्ली गावाने बर्फी व्यवसायातून भरपूर लोकांना म्हणजे रोजगार दिलेला आहे. त्याने इतर भागातील लोक व्यवसायासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी परगावी जात असतात. परंतु ठिकपुर्ली गावातील लोकही बर्फी व्यवसायात जास्त असल्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची काही म्हणजे अशी गरजच नाही. बर्फी व्यवसायामुळे त्यांचं चलन वगैरे व्यवस्थित चाललेलं आहे. यांची बर्फी अर्जेंटिना, दुबई, अमेरिका या मोठमोठ्या देशांत सुद्धा पाठवली जाते. बर्फी आमची 6 महिन्यातून एकदा अर्जेंटिनाला जाते. आमचे समोरचे इथले एक व्यक्ती सर्व्हिसला तिकडे जाताना ते घेऊन जातात. दरवेळी जायला 1500-1600 रुपयाची बर्फी ती घेऊन जातात. त्यामुळे 6 महिन्यातून एकदा का असणार परदेशात ही बर्फी आमची गेलेली आहेच. दुबईला गेलेले आहे, तिथून अमेरिकेला पण नेलेले आहे. परदेशी एक मेंबर आहेत, ते जाताना घेऊन गेलते. बर्फीच्या माध्यमातून गोडवा निर्माण करणारं ठिकपुर्ली गाव तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमच्या बर्फी प्रेमी मित्रमैत्रिणींना शेअर करा.